जसं बोलेन तसं वागेल म्हणणारे तुकाराम मुंडे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो आहे. आता मुख्यतः आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की मराठवाड्यातल्या एका छोट्याशा गावातला हा मुलगा मुख्यतः आय एस झाला कसा, त्याला आय एस होण्याची उर्मी आली ती कुठून. सर, आय एस व्हावं हे स्वप्न मुख्यतः कुठून जागृत झालं, ही उर्मी कुठून आली? मुळामध्ये माहिती आहे, आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेताना कोणत्या ध्येयाने आपण शिक्षण घेत नसतो. आपली जी काही शाळा आहे, शाळा, शेती, म्हणजे गावातलं वातावरण असं असतं की सांगितलं आहे 6 वर्ष झाले की शाळेत जायचं, वडिलांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे शाळेत जायचं, शाळा सुटल्यानंतर घरी किंवा शेतात जायचं, एन्जॉय करायचं, मग काम असेल तर काम करायचं, ही जी आपली नेहमीची गावाकडची पद्धत आहे. त्याच वातावरणात मी वाढवलं. आमचं मुळातच पहिलं जनरेशन जे शिकलेलं आहे, वडील काही शिक्षक नव्हते आणि म्हणून वातावरण असं शाळेत असताना कोणतं कशासाठी शिक्षण घेतो याला काही गंध नव्हता. चाललं आहे त्याप्रमाणे अभ्यास करायचा, शेतीत काम करायचं आणि पुढं जायचं. परंतु ही आय एसमध्ये यायचं किंवा काय करायचं, हे आय एस काय असतं हे मला माहीत नव्हतं. रादर आपल्याला ऐकायला आश्चर्य वाटेल की 10वीत येईपर्यंत मला हा संस्कृत विषय असतो हे सुद्धा मला माहीत नव्हतं. कारण आमच्या शाळेत तो शिक्षक जिल्हा परिषद शाळेत असल्यामुळे तिथं तो विषय नव्हता. म्हणजे ज्यावेळेस टाईम टेबल बघत होतो त्यावेळेस आम्हाला संस्कृत हा विषय कळला. किंवा न्यूजपेपर आम्ही कधी 7वी-8वीपर्यंत बघितलंच नव्हता, गावात कधी यायचंच नाही आहे. तर ह्या अशा परिस्थितीत आम्ही वाढलेलो. त्याच्यामुळं आय एस काय हे आम्हाला माहीत असण्याचं काही कारण पण नव्हतं शाळेत असताना. म्हणून ज्यावेळेस माझे मोठे बंधू त्यावेळेस ग्रॅज्युएशन करत होते आणि ही वॉज ट्राईंग फॉर MPSC. मग त्यांनी सांगितलं की तुला आय एस व्हायचं आहे. आता मला ते आय ए एस वगैरे काय मला माहीत नव्हतं. ठीक आहे, मला आय एस होऊयात. त्याच्या आय एसचं काय ग्रॅव्हिटी असते, काय अभ्यास असतो, काय असतं काहीच माहीत नाही. त्यांनी सांगितलं म्हणून येस आय एस व्हायचं असं धरलं आणि त्याप्रमाणे ग्रॅज्युएशन करत गेलो. आणि ग्रॅज्युएशन बाय द टाईम ग्रॅज्युएशन होतं त्यावेळेस मला कळलं की आय एस काय अवघड असतं, ह्या गोष्टी असतात. अभ्यास केला आणि पुढे झालो. म्हणजे मुळातच आय एस ही संकल्पना मोठ्या बंधूंच्या कडून कळली. त्यांनी हो म्हटलं, मग त्या दृष्टीने आपले जे आहेत मुवमेंट चालू केली, त्यांनी गायडन्स केलं आणि ऑफकोर्स मग पुढं माहीत होत गेलं, त्याप्रमाणे अभ्यास करून पुढे गेलो. आणि त्या काळामध्ये आय एसला कोणते विषय घेण्यात आले होते? त्यावेळेस सिव्हिल सर्व्हिसेस जी होती, मेन्सला 2 ऑप्शनल असायचे आणि माझे पॉलिटिकल सायन्स आणि दुसरा हिस्ट्री असे 2 सब्जेक्ट होते. प्रिलिम्सला पॉलिटिकल सायन्स आणि मेन्सला पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री दोन्ही विषय होते. ह्युमॅनिटीचा बॅकग्राऊंड होता, त्या दृष्टिकोनातून मी ते घेतलेले होते. तुकाराम मुंडे आज नव्या पिढीचे किंवा ज्या विद्यार्थ्यांना प्रशासनिक सेवेत जायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून एक आदर्श म्हणून समोर येताना पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आय एस होण्याचं ज्यांचं स्वप्न आहे त्यांच्यात कोणता एक प्रमुख गुण असावा किंवा तो गुण वाढवत जावा असं मार्गदर्शन किंवा सल्ला तुमचा असेल? मला वाटतं की तुम्हाला आय एस जर व्हायचे असेल तर यू शुड बी पॅशनेट अबाउट इट. की तुमच्यामध्ये ती उर्मी पाहिजे की मला हे व्हायचं आहे आणि ते तुम्ही तुमचा गोल म्हणून न मान्य करता, त्याच्याकडे गोल तुमचा करिअरचं न बघता, ते एक पब्लिक सर्व्हिसमध्ये चांगलं काम करण्याचं एक माध्यम आहे या दृष्टिकोन त्याच्याकडे बघत असेल तर त्यांनी आय एस या सर्व्हिसमध्ये यावं. कारण याच्यामध्ये खूप मोठे आयाम आहेत. आय एस ही ऑलमोस्ट अशी एक जगातली एकमेव सर्व्हिस असेल ज्याच्यामध्ये एवढ्या व्हरायटी ऑफ पोस्ट करायला बघतात की त्याला लिमिट नाही आहे. म्हणजे कोणतीही दुसरी सर्व्हिस घेतली तर एक मोनोटोनस जॉब असतो. तुम्ही IPS घ्या, IRS घ्या किंवा कोणतीही सर्व्हिस घ्या की एका पर्टिक्युलर फील्ड साचेबद्धमध्ये काम करावं लागतं. आय एस अशी आहे की तुम्ही कलेक्टर असता, तुम्ही म्युनिसिपल कमिशनर असता, तुम्ही PWDमध्ये काम करू शकता, तुम्ही इरिगेशनमध्ये काम करू शकता, तुम्ही रुरल एरियात करू शकता, तुम्ही हेल्थमध्ये करू शकता, तुम्ही एज्युकेशनमध्ये काम करू शकता. सो देर इज नो लिमिट टू इट. आणि म्हणून एका बाजूला तुम्ही इनरिच होत जाता ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि दुसऱ्या बाजूला त्याच प्रमाणात तुम्ही पब्लिक सर्व्हिसमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकता. सो इट्स ए युनिक अपॉर्च्युनिटी. आणि ते युनिक अपॉर्च्युनिटी तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते पॅशन तुमच्यामध्ये पाहिजे की नाही, मला इथं पब्लिक सर्व्हिस करायची आहे. आय वॉन्ट टू वर्क फॉर द बेटरमेंट ऑफ दिस सोसायटी, बेटरमेंट ऑफ पब्लिक. हे जर माझं ध्येय असेल तर त्यांनी यावं. आणि ते करण्यासाठी मग पॅशनेट पाहिजे की येस मी करणार, कम वॉट मे, की मला हा गोल अचीव करायचा आहे, त्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे. ऑफकोर्स सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पास होण्यासाठी जी काही तयारी करावं लागेल ती करावंच लागेल. परंतु ते हे एक माध्यम म्हणून बघा की आय एस झाल्यानंतर आय एस हे माध्यम असायला पाहिजे, तुमचा गोल असता कामा नये. कारण त्या माध्यमातून जे काही तुम्ही करू शकता दॅट मेक्स यू डिफरंट फ्रॉम अदर्स. आणि म्हणून तुम्हाला जर ते करायचं असेल तर यू शुड बी पॅशनेट टू वर्क ॲज अ पब्लिक सर्वंट. आणि की आपण त्या पोस्टवरती काम केल्यानंतर त्या पोस्टमध्ये जाण्याच्या अगोदर आणि सोडल्यानंतर जो काही गॅप असेल त्याच्यात काहीतरी इंचाने ती पोझिशन वाढलेली पाहिजे की दिस मच आय हॅव कॉन्ट्रीब्युटेड. ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला भेटलं पाहिजे. ते करण्याच्या दृष्टीने तुमच्यामध्ये जर ती पॅशन असेल आणि त्यासाठी काम करण्याची, नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची, कष्ट करण्याची तयारी असेल तर निश्चित त्याच्यामध्ये यावं असं मला वाटतं. एकूण किती अटेम्प्ट दिले तुम्ही आय एस परीक्षेसाठी? नाही, मुळात माझं जर बघितलं तर मी ग्रॅज्युएट 96चा, म्हणजे 96ला मी BA झालो, 98ला माझं PG झालं आणि 97ला मी अटेम्प्ट दिला
प्रिलिम्स पास झालो, मेन्स फेल झालो. 98ला अटेम्प्ट दिला, प्रिलिम्स पास, मेन्स फेल. 99ला प्रिलिम्स पास, मेन्स पास, इंटरव्ह्यू क्वालिफाय झालं, तिथं क्वालिफाय नाही झालो. आणि मग त्यावेळेस आम्ही विचार केला की आता बाय द टाईम ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं, मग काय करायचं. मग ते केल्यानंतर लक्षात आलं की आता त्यावेळेस आपली एक असते की नाही, आपण इंडिपेंडंट झालं पाहिजे, डिपेंडन्सी घरावरती नाही राहिली पाहिजे, हे चुकीचं आहे. आपण ग्रॅज्युएट PG झालो तरी पण आपल्याला नोकरी नाही आहे. म्हणून त्यामध्ये MPSC द्यायचं ठरवलं. मग एक MPSC दिली आणि MPSC आपल्यामध्ये 2001ला दिली परीक्षा. 2001ची म्हणजे 2000ला आठवड्यात झाले, 2001ला प्रिलिम झाले, 2002ला मेन झाले, 2003ला काहीतरी फायनल रिझल्टला आणि 4ला जॉईनिंग. असा 4-5 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये गेला. मीनवाईल मी नेट परीक्षा दिली, मी JRF मला भेटली. त्याच्यामध्ये PhD रजिस्ट्रेशन केलं पुणे विद्यापीठामध्ये, ते PhD करत होतो. आणि मग 2000मध्ये एक वर्ष लेक्चरशिप केली म्हणजे इस्माईल युसूफ कॉलेज मुंबईला. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. आणि मग परत 2004ला म्हणलं आता की ऑलरेडी MPSC सिलेक्शन झालेलं आहे, त्याचं जॉईनिंग यायचं होतं आणि लेक्चरशिप होती, ती लेक्चरशिप सोडून दिली आणि मग पूर्णपणे परत अटेम्प्ट दिला 2004ला. आणि तो अटेम्प्ट दिल्यानंतर मग 2005ला निकाल लागला. त्यावेळी 20वी रँकने तिथं सक्सेसफुल झालो. मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही लर्निंग फेजमधून गेलो. बऱ्याच वेळेस गोष्टी चुकत असतो, त्याच्यामुळं अभ्यास होता, परंतु ज्याला म्हणतो की UPSCची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे बऱ्याच उत्तर लिहिण्याचं असेल किंवा कुठं कमी पडलं असेल, त्याच्यावरती ह्या 2-3 वर्षामध्ये खूप फरक पडला. अल्टिमेटली ते सक्सेस आलं. मला वाटतं की काय रिक्वायरमेंट आहे UPSCची हे जर एक्झाम केलं, त्या दृष्टिकोनात जर अभ्यास केला तर फरक लवकर होऊ. 4 अटेम्प्टऐवजी तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये होऊ शकता. जे इतर विद्यार्थी होतात त्यावेळेस सीट्स कमी होत्या. आजच्या डेटला खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत. IASच्या ऑलमोस्ट 180-190च्या आसपास आहे की आमच्या वेळेस टोटल जागा सगळ्या सर्विसेसच्या मिळून 200-300च्या दरम्यान राहायच्या. तर हे करत असताना तुम्ही हे बघितलं की ह्याच अटेम्प्ट करायचा, याच्यामध्ये फक्त आपल्या पहिला 20मध्ये यायचं आणि त्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी करून जर अभ्यास केला तर निश्चित त्याच्यामध्ये फरक पडतो. शेतकऱ्याचा मुलगा ते शिक्षक आणि शिक्षकापासून IAS अधिकारी, अत्यंत तडफदार असा IAS अधिकारी. जसं बोलीन तसं वागेन, जे कायद्याचं असेल तेच बोलेल असा म्हणणारा अधिकारी. एक नवी उंची प्रशासनिक सेवेतली सातत्यानं तुकाराम मुंडे गाठतायत आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचं हित कसं साधता येईल हा प्रयत्न करतायत. साहजिक आहे, जमिनीतून आलेला असा हा तरुण, त्याला जमिनीची जाण आहे आणि त्यामुळे जर त्याच्या विरोधात कोणी जमिनीत मिळवू अशी भाषा करत असेल तर त्याला कायद्यानं योग्य ते उत्तरही या राजकारण्यांना देता येतं. साहजिक आहे, यातून राज्याचं भलं व्हावं, सर्वसामान्यांचं भलं व्हावं, हाच प्रयत्न जो आहे हा मुख्यतः तुकाराम मुंडे यांचा पाहायला मिळतो आहे. सर धन्यवाद. जय महाराष्ट्रबरोबर आपण जी चर्चा केली त्यासाठी. थँक्यू.